माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काल संध्याकाळी एक ट्विट केलेलं होतं, ज्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं की खासदार असलेले मुरलीधर मोहोळ जेव्हा महापौर होते त्यावेळी बडेकर बिल्डरची गाडी वापरत होते आणि त्याच्यावरती जो काही महापौरांचा लोगो असतो तो लोगो वापरलेला होता। हे सगळे आरोप मात्र आज मुरलीधर मोहोळांनी खोडून काढले आणि ती गाडी माझी स्वतःची होती। मी केवळ पार्टनरशिपमध्ये त्या कंपनीमध्ये होतो। गाडी माझी होती, पेट्रोल माझं होतं आणि त्यामुळे या संपूर्ण पुणे शहरामध्ये आतापर्यंत स्वतःची गाडी वापरणारा मी एकमेव महापौर आहे असं म्हणून ती चांगली बातमी तुम्ही करा असं सुद्धा त्यांनी सांगितलं। या सगळ्यावरच आपण बोलणार आहोत। माझ्याबरोबर माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। काय सांगाल? त्यांचं असं म्हणणं आहे की कौतुक करायला पाहिजे, खरं तर मी माझी गाडी वापरली। एक तर हा सन्मानाचा लोगो आहे, ही पुणे शहराची अस्मिता आहे। ही आपल्या कंपनीत कधी न्यायची किंवा ही लाभाचं पद आहे का? ह्या आणि त्या कंपनीचा काय फायदा होणार आहे? तर हे आत्तापर्यंत जेवढे महापौर झालेत त्यांच्याशी तुम्ही जर बातचीत केली तर अजून चांगलं होईल। पण अशा पद्धतीचा लोगो हा वापरता येत नाही। हा लोगोला एक मान सन्मान आहे, एक उंची आहे आणि ही उंची तुमच्या कंपनीपर्यंत नेणे तर योग्य नाही आहे। ते ज्या पद्धतीचा त्यांचं बोलणं आहे त्याच्यामध्ये माज दिसतो, माज त्यांचा। मी माझे पैसे, अरे तुम्ही ठेकेदारी टेंडर कोरोनाच्या काळामध्ये केलेली लूटमार ही काय पुणेकरांना माहिती का? तुम्ही पेट्रोल आणलं कुठनं? ते पेट्रोल जनतेला जनतेचं रक्त पिलेलं आहे तुम्ही, त्याचा पैसा आहे तुमच्याकडं आणि तो तुम्ही कंपनीत तुम्ही रस्त्याचे गुराळवाले कंपनीचे मालक कधी व्हायला लागले? आणि बडेकर कंपनीमध्ये त्यांच्या गाडीचं भागीदारी, समजा त्याची भागीदार गाडी, भागीदाराच्या गाडीवर लावता येतं का? हा लोगो आहे, हा सन्मान आहे, ह्याला मर्यादा आहेत। ह्याच्यामध्ये सभागृहपद कोर्टातनं एकदा गेलं ना, मी आणलं ना म्हणजे तुम्ही मनमानी नाही करू शकत। आणि आत्तापर्यंत जेवढे झाले महापौर, ती प्रतिष्ठा आहे ही धुळीला मिळवायचं काम आहे ह्याच्यामध्ये, ह्याच्या त्या वाक्याने। आणि हे आता काही बोलतात त्याला अर्थ नाही। तर ही प्रतिष्ठेचं पद आहे, हे सन्मानाचं पद आहे, हे काही कंपनीचं पद नाही तुमच्या। आणि हा लोगो काय तुमच्या घरचा नाही, हा सन्मानाचा लोगो आहे, तो कुठेही वापरता येत नाही, कुठल्या गाडीवरही नाही। पण तुम्ही इतकं सगळं बोलताय ते असं म्हणतात त्यांनी थेटपणे तुमचा उल्लेख वेडा माणूस आहे किंवा विकृत आहे अशा पद्धतीने केला। एकदम चांगलं, मी त्यांचं स्वागत करतो। पण जैन मंदिर कसं खाल्लं, महावीर जैन कसं घाण ठेवलं, ह्याच्यावर बोललं तर जरा माझ्या वेड्या माणसाला कळेल की तुम्ही शानी लोक तर माझ्या वेड्या। ते म्हणतात मी बोलणार नाही, ते रोज उठून काहीतरी बोलतात, मी काहीतरी बोलणार, मी हे बोलणारच नाही, आज शेवटचं बोललो, इथून पुढे बोलणार। चोर कधी बोलतो का? बरं, आता या सगळ्यामध्ये मुरलीधर मोहोळांच्या समर्थनार्थ अनेक भाजपचे नेते पदाधिकारी सुद्धा पुढे आलेले पाहायला मिळाले। तुमचे साधीचे विरोधक असलेले हेमंत रासने यांनी सुद्धा नुकतीच एक पोस्ट केली, ज्यामध्ये ते असं म्हणतात की मानसिक संतुलन हल्लेले काही लोक टीका करतायत आणि योद्धा कधी हरणार नाही असं म्हणून त्यांनी एक पोस्ट नाही नाही, ते लोकमान्य नगरमधल्या लोकांना विचारा, सगळे काय ते हरलेत बिचारे, त्यांची काळी दिवाळी झाली, त्यांच्या जरा मुलाखती घ्या, मग ते त्यांना उत्तर व्यवस्थित देतील। फक्त आता लोकांनी मारायचंच बाकी होतं, नाही तर मार बी खाल्ला असता लोकांचा। पण या सगळ्यानंतर सुद्धा मुरलीधर मोहोळ असं म्हटलं की तुमच्यावर 10 पेक्षा जास्त गुन्हे आहेत, माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाहीये, त्या गुन्ह्यांचं उत्तर का नाही देत तुम्ही? आपल्या मोबाईलवरनं खंडणी मागितली पुणेकरांना माहिती आहे, नंतर कुणी पाया पडलं, कुणी सार्वसारिक करते ही पुणेकरांना माहिती आहे। तुम्हाला माहिती आहे ना त्यांच्या मोबाईलवर एक खंडणीचा गुन्हा झाला, मग तुम्ही कशी त्यांच्यात मग कॉम्प्रोमाइज केली, कशी पार्टनरशिप घेतली? हे काय पुणेकरी एवढे भोळे नाहीत। आमच्यावर तुम्ही ठरून गुन्हे दाखल केले, ठरून प्लॅनिंग केलं आणि अजूनही ठरून 2-4 गुन्हे माझ्यावर होणार आहेत, प्लॅनिंग चालू आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही। पण तुम्ही मोबाईलवरनं माझ्या मोबाईलवरनं खंडणी कोण मागू शकतं का? जगातला कोण आहे? ह्यांच्या मोबाईलनं खंडणीचे गुन्हे कसे खंडणी कशी मागू शकता? अजून तर काय नाही, ही सुरुवात माझ्यावर तुम्ही केली, तुमच्या पबपासनं तर तुमच्या बारपासनं तर शेवटच्या टोकावर मी जर सुरुवात केली तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही कुठे मी। पण ते असं म्हटले की कोथरूडच्या जागेच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यावर तुम्ही पळून गेला होता। हे त्यांचा गैरसमज आहे, हा त्यांचा गैरसमज आहे। मी पळून कुठं गेलो? काय पासपोर्ट होतं का माझा? पुण्यातच होतो मी पळून कसं जाईन? मी आयुष्यात केस झाली की पहिला पोलीस चौकीत असतो, कारण मला माहिती आहे मी काहीच केलं नाही। आणि मला गुन्हा दाखल झाल्यानंतर मला पोलिसांनी 169 करून मला तेव्हाच क्लीन चिट दिली, कारण तो बी गुन्हा ह्यांच्यासारखे सज्जन लोक माझ्या विरोध होते तेव्हा तो जाणून बुजून ताकदीने झाला आहे। आणि त्याच्यामध्ये आजही 7/12 माझा आहे, माझ्या निवडणूक ह्याच्यामध्ये माझी त्याची सगळी नोंद करतो मी प्रत्येक वेळेला। आणि आजही माझ्याकडे तो 7/12 आणि ती जमीन बी माझीच आहे आणि मलाच मिळणार आहे। बरं, आता या सगळ्या प्रकरणाच्या नंतर आपण बघतोय गेले 7-8 दिवस तुम्ही रोज संध्याकाळचं काहीतरी पोस्ट करता आणि सकाळी उठून मग त्यावरून बरंच राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतं। आज पण असं काही होणार आहे? आज तुम्ही म्हणताय की काहीतरी जोपर्यंत जैन मंदिर आणि वसतिगृह जोपर्यंत मुक्त होत नाही
बिल्डर लोकांच्या आणि मुरलीधर मोहळांच्या ह्याच्यात कडीत अडकलंय. जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हा माझा लढा कायम रोज रोज. आणि त्यांनी वैयक्तिक घेतलं तर मग मी वैयक्तिक घेईल, आणि मग वैयक्तिक घेतलं की मग ह्यांना पळावं लागेल. माझ्यावर 10 केसेस आहे, मी मूर्ख आहे, वेडा आहे, अजून काय भ्रष्टाचारी, ब्लॅकमेलर, हे सगळं आता मी ऐकलंय. पण मी जेव्हा सुरुवात वैयक्तिक करेल त्यावेळेला सगळ्यांनी त्याची तयारी ठेवायची. नक्कीच माझ्याबरोबर माजी आमदार रवींद्र धंगेकर होते. आज सुद्धा काही ना काही मी पोस्ट करणार आहे असं त्यांनी आधीच सांगून ठेवलं. त्यामुळे आज रात्री ते नवीन कुठला खुलासा करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अर्थातच मुरलीधर मोहोळांवर जे काही आरोप केले ते त्यांनी खोडून काढले, मात्र पुन्हा आता नव्याने काय आरोप होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन हर्षदसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.